हवामान विभागानं राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। राज्यातील काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। जाणून घेऊयात हवामान विभागाचा सविस्तर अंदाज। मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईसह राज्यातील ठाणे, पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। पुढील 4 दिवस मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मुंबईत उद्या 32 अंश सेल्सिअस कमाल तर 27 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्येही अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात अति मुसळधार तर इतर भागात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर पुढील काही दिवस पुण्यामध्ये ढगाळ वातावरण राहील। पुण्यात 30 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान एवढ्या तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। तर नागपूरमध्ये उद्या 32 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढ्या तापमानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मराठवाड्यातील परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 29 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल। राज्यभर पावसाचा जोर वाढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे।